बघणार आहोत सगळ्या महत्त्वाच्या घडामोडी, पण थोडक्यात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं सरकार सत्तेत आल्यानंतर तब्बल 32 दिवसांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. मंत्रिमंडळात 36 नव्या मंत्र्यांचा समावेश करण्यात आला असला तरी खाते वाटपाचा घोळ कायम आहे. 3 पक्षांचे 33 कॅबिनेट दर्जाचे मंत्री करण्यात आल्यानं प्रत्येकाला चांगल्या खात्यांची अपेक्षा आहे आणि काँग्रेसनं खाते बदलून देण्याचा आग्रह धरल्यानं खाते वाटप लांबणीवर टाकावं लागलंय. 2 दिवसात खाते वाटप केलं जाईल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलंय. मी आदित्य रश्मी उद्धव ठाकरे ईश्वर साक्ष शपथ घेतो की असं महाविकास आघाडी सरकारच्या कालच्या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये आदित्य ठाकरे यांनी शपथ घेतली आणि मंत्रिपदाची शपथ घेताना वडिलांच्या नावाबरोबरच आईचं नावही आवर्जून घेण्याचा नवा पायंडा पाहायला मिळाला. शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तीनही पक्षांच्या 12 मंत्र्यांनी शपथ घेताना आईचंही नाव घेत मातृदेवोभवची प्रचिती दिली. शिवसेनेनं मंत्रिमंडळ विस्तारामध्ये दिवाकर रावते, रामदास कदम यांसारख्या विधान परिषदेतल्या ज्येष्ठ नेत्यांना आणि माजी मंत्र्यांना जय महाराष्ट्र केलाय. तर मातोश्रीच्या जवळचे मानले जाणारे आणि गेल्या सरकारमधले मंत्री तानाजी सावंत यांना सुद्धा पुन्हा संधी नाकारली आहे. महाविकास आघाडीचे शिल्पकार खासदार संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत यांना मंत्रिपद न देण्याचा निर्णय घेत धक्कातंत्राचा अवलंब केल्यानं शिवसेनेत सारेच अचंबित झालेत. गेल्या 1.25 महिन्यामध्ये अजित पवार यांनी दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. तर काल अजित पवार यांच्या लग्नाचा वाढदिवसही होता, त्यामुळे हा शपथविधी त्यांच्यासाठी खास ठरलाय. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. चव्हाणांच्या रूपानं काँग्रेसनं मराठवाड्याला प्राधान्य दिलंय. चव्हाण हे माजी खासदार आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षही होते. दिलीप वळसे पाटील, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वीच्या आघाडी सरकारमध्ये त्यांनी ऊर्जा मंत्री आणि उच्च शिक्षण मंत्री म्हणून काम पाहिलंय. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. तर राष्ट्रवादीकडून धनंजय मुंडेंनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. धनंजय मुंडे परळीतून पंकजा मुंडेंचा पराभव करत विजयी झाले. याआधी विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी उत्तम कामगिरी बजावली होती. काँग्रेसकडून विजयी वडेट्टीवार यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. यापूर्वी वडेट्टीवार हे विरोधी पक्षनेते होते. ते ब्रह्मपुरी मतदारसंघातून विजयी झाले. राष्ट्रवादीचे अनिल देशमुख यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ते राष्ट्रवादीचे पूर्व विदर्भातले नेते म्हणून ओळखले जातात. 5व्यांदा ते विधानसभेत दाखल झालेत. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू म्हणून त्यांची ओळख आहे. राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीचं पश्चिम महाराष्ट्राचं नेतृत्व आणि सहकार क्षेत्रावर मोठी पकड असलेले नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 5व्यांदा ते विधानसभेत दाखल झाले. काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. त्या धारावी मतदारसंघातून निवडून आल्या. 2004 मध्ये त्यांनी पहिल्यांदा आमदार झाल्या. त्या सलग 4थ्यांदा धारावीचं प्रतिनिधित्व त्यांनी केलंय. 2007 मध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार सुद्धा त्यांना मिळालाय. राष्ट्रवादीचे डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी कॅबिनेट पदाची शपथ घेतली. ते बुलडाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा मतदारसंघातून निवडून आले. आघाडी सरकारच्या काळात ते कॅबिनेट मंत्री होते. विदर्भ कोऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनचे ते अध्यक्ष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नवाब मलिक यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, शरद पवार, सुप्रिया सुळे हे सगळेजण इथे उपस्थित होते. आक्रमक आणि अभ्यासू नेते म्हणून नवाब मलिक यांची ओळख आहे. मराठवाड्यातले राष्ट्रवादीचे नेते राजेश टोपे यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. ते 4थ्यांदा विधानसभेत निवडून आले. 2001 मध्ये त्यांची पहिल्यांदा मंत्रिमंडळात वर्णी लागली होती. 2012 मध्ये त्यांनी ऊर्जा खात्याची जबाबदारी सांभाळली होती. काँग्रेसचे विदर्भातले आमदार सुनील केदार यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. 2009 पासून सावनेर मतदारसंघातून ते सलग विजयी झालेत. दिल्लीमध्ये वजनदार नेते म्हणून त्यांची ओळख आहे. 1992 साली जिल्हा परिषद सदस्य म्हणून सुनील केदार यांनी राजकारणात सक्रिय सहभागाला सुरुवात केली. तर शिवसेनेचे बंजारा समाजातलं नेतृत्व संजय राठोड यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. संजय राठोड हे माजी सहकार राज्यमंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आधी काम पाहिलंय. सलग 18 वर्ष संजय राठोड यांनी जळगाव जिल्ह्याचं अध्यक्षपद भूषवलंय.
आपल्या आक्रमक भाषण शैलीसाठी प्रसिद्ध असलेले गुलाबराव पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। माजी सहकार राज्यमंत्री म्हणूनही त्यांनी काम पाहिले। काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांचे पुत्र आमदार अमित देशमुख यांनी पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली। यावेळी त्यांचे बंधू रितेश आणि अमित देशमुख आणि धीरज देशमुख सुद्धा उपस्थित होते। तर माजी ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांनी काल कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्यांच्या भाषणाच्या विशेष शैलीमुळे ते प्रसिद्ध आहेत। चौथ्यांदा ते विधानसभेत निवडून आले। राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनीही कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राष्ट्रवादीचे आक्रमक नेते म्हणून त्यांची ओळख आहे। पक्षाच्या पडझडीच्या काळात ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले, त्यामुळे पवारांचे विश्वासू नेते म्हणूनही ते ओळखले जातात। शिवसेनेचे आमदार संदीपन भुमरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली। पंचायत समितीपासून त्यांची राजकीय कारकीर्द सुरू झाली। ग्रामीण भागाशी घट्ट नाळ असलेला नेता म्हणून त्यांची ओळख आहे। शिवसेनेच्या पक्ष संघटनेतही त्यांचा मोठा वाटा आहे। राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे ते संचालक आहेत। 1999 पासून उत्तर कराडमधून ते सलग विजयी झालेत। आपल्या प्रभावी संघटन कौशल्यासाठी ते प्रसिद्ध आहेत। काँग्रेसच्या आक्रमक महिला नेत्या यशोमती ठाकूर यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। त्या तिसऱ्यांदा विधानसभेत दाखल झाल्यात। महाविकास आघाडीमध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका आहे आणि यांच्या रूपानं एक महिला मंत्री राज्याला मिळाले आहेत। तर शिवसेनेचे ॲडव्होकेट अनिल परब यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। भवानी सहकारी बँकेचे ते संचालक आहेत आणि त्याचबरोबर महाराष्ट्र रिक्षा चालक सेनेचे सुद्धा ते अध्यक्ष आहेत। त्यांना 2017 मध्ये उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळाला होता। शिवसेनेचे नेते उदय सामंत यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। आघाडी काळामध्ये त्यांना चौथ्यांदा मंत्रिपद मिळाले। 2014च्या निवडणुकीत राष्ट्रवादीतून सेनेत त्यांनी प्रवेश केला होता, तर 2018 मध्ये शिवसेनेच्या उपनेतेपदी त्यांची निवड झाली होती। काँग्रेसचे नेते के.सी. पाडवी यांनी शपथ घेतली। दरम्यान शपथविधीनंतर मनोगत व्यक्त केल्यानंतर राज्यपाल त्यांच्यावर चांगलेच भडकले। राज्यपाल यांनी पुन्हा त्यांना एकदा शपथ घ्यायला लावली। दरम्यान आता ते 7व्यांदा विधानसभेत दाखल झाले। पक्षाचे निष्ठावंत म्हणून त्यांची ओळख आहे। शंकरराव गडाख यांना शिवसेनेच्या कोट्यातून कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आले। राज्यपालांनी त्यांना शपथ दिली। 2009 मध्ये पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेसमधून ते आमदार म्हणून निवडून आले होते। पाणी, शेती आणि वीज क्षेत्रात त्यांनी विशेष कामगिरी केली आहे। मुंबईतले काँग्रेसचे आमदार असलम शेख यांनी सुद्धा कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। 2004 ते 2009 मध्ये काँग्रेसकडून ते नगरसेवक होते। सध्या ते मालाड पश्चिममधले आमदार आहेत। त्यांनी निवडणूक निरीक्षक म्हणून मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगालमध्ये काम पाहिले। आदित्य ठाकरे यांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली। राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी त्यांना शपथ दिली। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे इथे होते आणि त्यांची आई रश्मी ठाकरे या सुद्धा इथे उपस्थित होत्या। मुंबईच्या सेंट झेवियर्स कॉलेजमधून शिक्षण त्यांनी पूर्ण केले आणि वरळी मतदारसंघातून आदित्य ठाकरे पहिल्यांदाच विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले। पर्यावरण, तरुणांचे प्रश्न मांडण्यासाठी ते विशेष प्रसिद्ध आहेत। अब्दुल सत्तार यांनी देखील मंत्रिपदाची शपथ घेतली। तिकीट न मिळाल्यानं त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला होता। मराठवाड्यातली आमदारकीची त्यांची ही तिसरी टर्म आहे। तर सतेज पाटील यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली। पश्चिम महाराष्ट्रात काँग्रेसच्या मजबूतीची त्यांच्याकडे जबाबदारी सोपवण्यात आली होती आणि ती त्यांनी व्यवस्थितपणे सांभाळली। त्यामुळेच कोल्हापूरमध्ये काँग्रेसला पुन्हा उभारी मिळाली आहे। शिवसेनेचे आमदार शंभूराजे देसाई यांनी काल मंत्रिपदाची शपथ घेतली। प्रहार संघटनेचे बच्चू कडू यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। ग्रामीण समस्यांच्या विरोधात झगडणारं नेतृत्व अशी त्यांची ओळख आहे। ते चौथ्यांदा विधानसभेत दाखल झाले। आक्रमक भाषण शैलीसाठी ते प्रसिद्ध आहेत। विश्वजित कदमांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली आहे। माजी मंत्री पतंगराव कदम यांचे ते पुत्र आहेत। सांगलीमध्ये नेतृत्व सिद्ध करण्यात त्यांनी यश मिळवले।
तर दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. भरणे हे पुणे जिल्ह्यातल्या इंदापूर मतदारसंघाचे आमदार आहेत. भरणे यांनी हर्षवर्धन पाटील यांचा पराभव केला होता. पहिल्यांदाच निवडून आलेल्या राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांनी सुद्धा मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादीच्या युवा महिला नेत्या म्हणून त्यांनी काम केलंय आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत संघटनात्मक कामाचा अनुभव त्यांच्या गाठीशी आहे. त्या खासदार सुनील तटकरे यांची मुलगी आहे. संजय बनसोडे यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. बनसोडे हे राष्ट्रवादीचे अत्यंत निष्ठावंत कार्यकर्ते आहेत. त्यांनी 1999ला राष्ट्रवादी वेगळा पक्ष बनल्यानंतर पहिल्यांदा कार्याध्यक्ष म्हणून काम पाहिलं. नंतर प्रदीर्घ काळ ते राष्ट्रवादीचे सरचिटणीस म्हणून पदावर होते. शरद पवार आणि अजित पवार यांच्या निकटवर्तीय म्हणून त्यांना ओळखलं जातं. राहुरी मतदारसंघातून निवडून आलेल्या प्राजक्त तनपुरे यांनीही मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रसाद तनपुरे यांचे ते पुत्र आहेत. राहुरी नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष ते आहेत आणि तनपुरे पेशानं मेकॅनिकल इंजिनियर आहेत. त्यांनी शिवाजीराव कर्डिलेंचा पराभव केला होता. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी राज्यमंत्रीपदाची शपथ घेतली. कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिरोळ मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडून आलेल्या यड्रावकर यांनी शिवसेनेला पाठिंबा दिला होता. शरद पवारांचे निकटवर्तीय म्हणून ते ओळखले जातात. राष्ट्रवादीचं संभाव्य खातेवाटप आमच्या हाती लागले. अनिल देशमुखांना गृह खातं मिळू शकतं तर अजित पवार अर्थमंत्री होऊ शकतात. धनंजय मुंडेंना सामाजिक न्याय मंत्रालय दिलं जाण्याची शक्यता आहे. महाविकास आघाडीच्या स्थापनेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या संजय राऊत यांनी मंत्रिमंडळ विस्ताराला मात्र दांडी मारली. त्यामुळे सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या होत्या. शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे एकत्रित सरकार स्थापन करण्यात संजय राऊतांची मोठी भूमिका होती. सरकार स्थापनेच्या संपूर्ण प्रक्रियेमध्ये संजय राऊतच सुरुवातीपासून सक्रिय होते. त्यामुळे संजय राऊतांच्या बंधूंना मंत्रिपद न मिळाल्यानं ते नाराज असल्याच्या चर्चा आहेत. मात्र या चर्चा संजय राऊत यांनी फेटाळून लावल्यात. आपण कायम शिवसेनेसोबत असून या आपल्या अफवा पसरवल्या जात आहेत असं ते म्हणाले. कालच्या या मुंबईत झालेल्या महाविकास आघाडीच्या शपथविधी सोहळ्याला भाजप नेते उपस्थित राहिले नाहीत. हे सरकार जनतेचं नसून ते वडील मुलाचं असल्याची टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली आहे. या शपथविधी सोहळ्याचं आपल्याला आणि देवेंद्र फडणवीसांना निमंत्रणच न दिल्याचं सुद्धा ते म्हणाले. राधाकृष्ण विखे पाटील यांचा अहमदनगर जिल्ह्यातला प्रभाव कमी करण्यासाठी त्यांचे पारंपरिक विरोधक असलेले गडाख आणि तनपुरे यांना मंत्रिपदाची वर्णी लावल्याचं बोललं जातंय. विखेंचे राजकीय विरोधक असलेल्या बाळासाहेब थोरात यांना अगोदरच मंत्री करण्यात आलंय. आता तनपुरे आणि गडाख यांना मंत्रिपद दिल्यानं अहमदनगर जिल्ह्यातल्या विखेंच्या सत्तेला सुरुंग लागणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे. आणि यानंतर आपण बघतोय राज्यातल्या घडामोडी. उस्मानाबादमधले शिवसेनेचे खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 307 अन्वये खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आलाय. सोलापूर जिल्ह्यातल्या माळेवाडी इथल्या घटनेनंतर अकलूज पोलिसात हा गुन्हा नोंदवण्यात आलाय. खासदार ओमराजे, त्यांचे नातेवाईक हिम्मत पाटील यांच्यासह 4 जणांवर हा गुन्हा दाखल करण्यात आलाय. ज्या पंचायत समिती सभापती पदावरून हा वाद सुरू आहे ती आज निवडणूक होणार आहे. नाशिकमधल्या पेठ रोड भागात असलेल्या मेहरधाम इथल्या बस डेपोला काल मध्यरात्री मोठी आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. तब्बल 3 तासांच्या अथक प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळवण्यात जवानांना यश आलं. आग आटोक्यात आली, पण आग नेमकी कशी लागली हे अजूनही समजू शकलेलं नाही. एकीकडे दिल्लीत थंडीची लाट आहे आणि भल्या सकाळी आज नागपूरमध्ये रिमझिम पाऊस सुरू झाला. तांबडं फुटायच्या वेळी सुद्धा आज ढगाळ वातावरण होतं आणि कालच हवामान खात्यानं वादळासह गारपीट होण्याची शक्यता वर्तवली होती. आज सकाळी काही काळ नागपूरच्या अनेक भागांमध्ये पाऊस पडला. धुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भाजपनं निवडणुकीआधीच आपलं खातं उघडलंय. भाजपच्या कोळीत गटातल्या 22 वर्षांच्या तरुणी अनिताबाई रतन पावरा या बिनविरोध विजयी झाल्या. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेच्या 52 गटांसह 110 गणांसाठी 7 जानेवारीला निवडणूक होणार आहे. पण निवडणुकीआधीच प्रतिस्पर्धी उमेदवारांनी माघार घेतल्यानं 4 गटांसह 2 गणामध्ये भाजपचे 6 उमेदवार बिनविरोध विजयी झाले. धावत्या लोकलमध्ये दरवाजाबाहेर लटकून स्टंट करणं एका तरुणाच्या जीवावर बेतले. लोकलमध्ये स्टंट करताना खांबाला धडकून कल्याणच्या
20 वर्षांचा दिलशान खानचा मृत्यू झालाय. दिलशान भावाच्या लग्नाच्या खरेदीसाठी मित्रांसोबत गोवंडीला गेला होता. तिथून परतताना दिवा आणि मुंब्रामध्ये तो लोकलच्या दरवाजात उभा राहून स्टंट करायला लागला. अचानक एका खांबाचा जोरदार फटका दिलशानला बसला आणि दिलशान रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडला. राज्यामध्ये अवैध आणि बनावट दारू विक्री करणाऱ्यांवर उत्पादन शुल्क विभागानं उगारलेल्या कारवाईच्या बडग्यात पहिल्या 8 महिन्यातच 72 कोटी 70 लाख रुपयांची दारू जप्त करण्यात आली आहे. नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पोलीस सुद्धा सज्ज झाले. मुंबई पोलिसांकडून नवीन वर्षाच्या रात्री 40,000पेक्षा जास्त पोलीस कर्मचारी मुंबईच्या रस्त्यावर तैनात राहणार आहेत. पण जास्त गर्दी होते आणि हीच गोष्ट लक्षात घेऊन बेस्टने हा निर्णय घेतला आहे. त्यावेळी 20 डबल डेकर बसेस सोबत जादा बसेस सुद्धा सोडल्या जाणार आहेत. त्यामुळे मुंबईकरांना चौपाटी ते स्टेशन असा सलग प्रवास करता येईल. नववर्षाचं स्वागत करणाऱ्यांसाठी घराबाहेर पडणाऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी 31 डिसेंबरच्या मध्यरात्री मध्य आणि पश्चिम रेल्वे विशेष लोकल फेऱ्या सोडणार आहेत. त्याचं विशेष वेळापत्रक सुद्धा जाहीर करण्यात आलं. यानंतर आपण पुन्हा एकदा एक ब्रेक घेतोय. पहा फक्त न्यूज 18 लोक. आपण बघतोय 25 शहरं 50 बातम्या. विजडनने जाहीर केलेल्या दशकभरातल्या 2020 आंतरराष्ट्रीय संघात कर्णधार विराट कोहली आणि वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह या 2 भारतीय क्रिकेटपटूंना स्थान मिळाले. पहिला 2020 विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीचा मात्र या विजडनच्या संघात समावेश करण्यात आलेला नाही. विकास कृष्णनसह अन्य दोघांनी निवड चाचणीच्या अंतिम लढती जिंकून पुढील वर्षी होणाऱ्या ऑलिम्पिक पात्रता बॉक्सिंग स्पर्धेसाठी भारतीय संघात स्थान मिळवले. जागतिक अजिंक्यपद आणि आशियाई क्रीडा स्पर्धेतील माजी पदक विजेता विकास बराच काळ मिडलवेट म्हणजे 75 किलो गटात सहभागी होत होता. मात्र दुखापतीतून सावरल्यानंतर तो 69 किलो गटात समाविष्ट झालाय. भारतीय ग्रँडमास्टर कोनेरू हम्पीला सलग दुसऱ्या विजेतेपदाची संधी आहे. महिलांच्या जागतिक जलद म्हणजे रॅपिड स्पर्धेचं विजेतेपद तिनं पटकावलं आणि हम्पीनं अतिजलद प्रकारात सुद्धा दमदार सुरुवात केली आहे. अतिजलद प्रकारामध्ये पहिल्याच दिवशी हम्पीनं 3 महिला बुद्धिबळपटूंसह संयुक्तरित्या दुसरं स्थान मिळवलंय. भारतीय ऑलिम्पिक संघटना 2026 किंवा 2030 मध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेचं यजमानपद मिळवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्याशिवाय 2022च्या बर्मिंगहॅम इथं होणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेतला माघारीचा निर्णय सुद्धा मागे घेतल्याचं आयओएनं स्पष्ट केलंय. नेमबाजी प्रकाराला वगळल्यानं आगामी राष्ट्रकुल स्पर्धेतून माघार घेण्याचं आयओएनं जाहीर केलं होतं. बॉलिवूडचा किंग अर्थात शाहरुख खानला मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी आतुर झालेल्या एका चाहत्यानं त्याला थेट धमकी दिली आहे. 1 जानेवारीला आगामी चित्रपटाची घोषणा केली नाही तर मी आत्महत्या करीन अशी धमकी या चाहत्यानं ट्विटरद्वारे दिली आहे. काजोलनं ट्विटरवर अजय देवगण सोबतचा सैफचा एक फोटो पोस्ट केला आणि या फोटोसोबतच तिनं लिहिलंय की तू ओमकारामध्येही मला धोका दिलास आणि आता प्रमोशनसाठी धोका देतोयस. स्वित्झर्लंडमध्ये असताना तू हे ट्विट वाचशील अशी आशा आहे. एकीकडे तान्हाजीचं जोरदार प्रमोशन सुरू आहे तर दुसरीकडे सैफ अली खान स्वित्झर्लंडमध्ये सुट्ट्यांचा आनंद घेतोय आणि म्हणूनच काजोलनं सैफसाठी हे ट्विट केलंय.
आपल्या आवडत्या कलाकाराला खुश करण्यासाठी चाहते बरेच प्रयत्न करत असतात. इंडियन आयडॉल 11च्या सेटवर नुकतीच अभिनेत्री दीपिका पदुकोणनं हजेरी लावली होती. दीपिकासाठी स्पर्धक रोहितनं खास पुरणपोळ्या आणल्या होत्या. खवय्या असलेल्या दीपिकानं सेटवरच या पुरणपोळ्यांवर ताव मारला. दीपिकाचा छपाक हा सिनेमा 3 जानेवारीला प्रदर्शित होतो. या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्तानं दीपिका इंडियन आयडॉलच्या सेटवर पोहोचली होती.